नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात प्रसिद्ध आणि मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणपतीची भाविकांकडून दररोज मनोभावे पूजा, आरती आणि अभिषेक केला जातोय। नवसाला पावणारा गणपती म्हणून तालुक्यातून अनेक भाविक गणपतीच्या चरणी नवस करत असतात आणि ते पूर्ण होतात, अशी भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आहे। या मानाच्या गणपतीचा पूजेचा मान गेल्या 50 वर्षांपासून चव्हाण परिवाराकडे आहे। या गणपतीची प्राणप्रतिष्ठा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। त्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत। लोकमान्य टिळकांप्रमाणे सर्वधर्म समतेचा संदेश देण्यासाठी माजी आमदार बळवंतराव पाटील चव्हाण यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली होती। समाजात बंधुभाव टिकून राहावा, एकमेकांचे दुःख जाणून घेता यावे आणि विचारांची देवाणघेवाण करता यावी, यासाठी मंडळाची स्थापना करण्यात आली। गेल्या 50 वर्षांपासून नायगाव शहराचा हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। मी विनोद अशोकराव गंजेवार, सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना 50 वर्षापासून असून त्यांची गावातील मिरवणूक पालखीमध्ये मिरवल्या जाते। आमचा गणपती सार्वजनिक गणेश मंडळाचा जरी असला तरी भावना नवसाला पावणारा गणपतीची भावना अशा पद्धतीची आहे। अख्ख्या सगळेजण नवस करतात आणि त्यांचा नवस इच्छापूर्ती झाल्याच्या नंतर जे काही नवस बोललेलं आहे ते नवस त्यांनी पुन्हा दुसऱ्या वर्षामध्ये त्यांचा जे नवस पेटल्याच्या नंतर गणपतीला संकल्पना सोडतात होतं। अख्ख्या गणपतीची पालखी ही दिवसभरामध्ये पूर्ण गावामधून सगळ्याच्या घरासमोर फुटते आणि प्रत्येक घरचं नारळ फुटल्या जाते आणि रात्री 8 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत इथं भंडारा चालते आणि भजनी मंडळाचा कार्यक्रम जोरात होतो। आमच्या गणेश मंडळाचे विशेष म्हणजे आम्ही डीजे लावत नाही आणि डीजे मुक्त गणपती, ध्वनी प्रदूषण अशा पद्धतीने असं कोणताही मोठ्या पद्धतीने आवाज, कर्कश आवाज करत नाही आणि गावात अख्ख्या पूर्ण गावानं मिरवणूक निघते। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।